होतं त्याच्या मागची काय कारणं असतात? कारण की प्रत्येकाला वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. पित्त होण्याची कारणं पण वेगवेगळी प्रत्येकामध्ये असू शकतात. त्याबद्दल काय सांगाल? पित्ताशयाचा आजार म्हणजे गॉलब्लॅडरमध्ये पित्ताशयामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे पूर्वी काय, किंवा पेशंटचा चरबीयुक्त जेवण खूप आहे, भरपूर कोलेस्ट्रॉल युक्त, आणि त्यांना कोलेस्ट्रॉल खडे तयार होऊ शकतं. लहान बाळाला पण हे होऊ शकतं खडं. काय रक्तामध्ये काय गोंधळ आहे, बरेच रक्ताचे आजार आहे, त्याच्यामुळे काय पिगमेंट स्टोन्स बनवू शकतं, म्हणजे काळ्या रंगाच्या खडे बाळामध्ये तयार होऊ शकतं. येस. आणि त्यामुळे बाळाला पण पित्ताशयाचा अटॅक येऊ शकतात. आणि पित्ताशयाचा अटॅक आला ताबडतोब त्याचं काही समाधान केलं पाहिजे. म्हणजे पित्ताशयाला दुखलं, सोनोग्राफी झालं, तुमच्या रक्ताचा तपास झाला, त्याच्यात काही एलिव्हेटेड आहे पूर्ण रक्ताचे काउंट्स वगैरे, तर लगेच त्याचा लॅप्रोस्कोपीनी गॉलब्लॅडरचा ऑपरेशन आवश्यक आहे. बरोबर. कारण की गॉलब्लॅडर म्हणजे पित्ताशयाच्या पिशवीचा एकच ट्रीटमेंट आहे विश्वमध्ये आता, की गॉलब्लॅडर काढायचं खडा बरोबर. बरोबर.